कोण होणार खेड तालुक्याचा पुढचा आमदार? महाविकास आघाडी परिवर्तन आणणार की महायुतीचा उमेदवार पुन्हा एकदा बाजी मारणार? या सगळ्या प्रश्नांपेक्षा तालुक्याला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपले उमेदवार लॉन्च केले आणि विधानसभेसाठी दंड थोपटले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला आरंभ झाला. शिवजन्मभूमीत शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरी पूजनानंतर शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ झाला. जुन्नर, आंबेगाव, खेड, आता खेड तालुक्यात या यात्रेची सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीने अर्थात शरदचंद्र पवार पक्षाच्या गटानं या मतदारसंघावर आपला दावा करत आपले 3 उमेदवार पुढे केले. या सगळ्यानंतर खेड तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलं. नक्की काय झालं या सभेत आजच्या या स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग, नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या विशेष राजकीय वृत्तामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. पण जागा वाटपाच्या अग्निदिव्यामध्ये महाविकास आघाडी तग धरू शकेल का, हा प्रश्न सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खेड तालुक्यामध्ये जागा वाटपा आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून उपनेत्यांपर्यंत या जागेवर दावा केला जातोय. पत्रकार परिषद घेत सेनेने आपल्या उमेदवारांचं प्रमोशन केलं. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रामदास ठाकूर, सुधीर मुंगसे आणि अतुल देशमुख हे 3 इच्छुक आहेत. नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीच्या 3 इच्छुकांनी आपला दावा सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर यांनी हा मतदारसंघ आपल्याला असल्याचं सांगत स्वतःलाही इच्छुक म्हणून जाहीर केलं. हा मतदारसंघ शरद पवार यांनाच मानणारा आहे आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच मदतीनं स्वर्गीय सुरेश गोरे आमदार झाले. अशा या पक्षाच्या माध्यमातून उद्याच्या घातलेल्या विधानसभेमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा तालुका साहेब हा पहिल्यापासून राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांना मानणारा तालुका आहे. आजपर्यंत जे आमदार झाले ते आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचे या ठिकाणी झालेले आपण पाहिलेले आहेत. अपवादमध्ये शिवसेनेचा जरी झाला तरी सुरेश भाऊ सुद्धा पूर्वी पवार साहेबांचेच कार्यकर्ते होते. ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ते झाले ते केवळ पवार साहेबांच्या मुळे झाले आणि पुढे त्यांना त्या ठिकाणी जर डावललं गेलं, परंतु दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी आमदार होताना आपल्याच सर्वांची मदत त्या ठिकाणी भाऊंना झाली आणि म्हणून ते आमदार झाले. आणि म्हणून आमची या ठिकाणी आवर्जून मागणी आहे, आपली महाविकास आघाडी याची मला जाणीव आहे, पण आमचा खेड तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पाईक आहे आणि त्यामुळे आमची प्रकर्षाने मागणी आहे की या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आम्ही या ठिकाणी एक या सर्व उपस्थितांच्या वतीने एक ठराव मांडतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच ही जागा सुटावी. आपल्या विचाराचा या ठिकाणी आमदार आम्हाला पुन्हा करायचा आहे. ज्यांना यापूर्वी आपण मदत केली त्यांनी आमच्याशी किती प्रकारे काय काय गोष्टी केल्या त्या आता आम्ही इथं उगाळत बसणार नाही, परंतु आम्हाला त्यांना या ठिकाणून पुन्हा आपल्या पेक्षाही जास्त अधिक मतांना आम्ही तुम्ही द्याल त्या उमेदवाराचं काम करणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. कारण त्यांनी जी गद्दारी केलेली आहे ती गद्दारीच खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याला या ठिकाणी अजिबात न पटणारी अशी गद्दारी त्यांनी केली. त्यांनी वेळवेळ प्रसंगी अनेक काही माध्यमाच्या माध्यमातून भूमिका घेतल्या, पण वेळ प्रसंगी त्या बदललेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणून ते गद्दार आहेत आणि त्या गद्दारीला कुठेतरी या ठिकाणी दाखवायचंय की आम्ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो कुणी द्या, साहेबांनी कुणालाही या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. आमच्या सर्वच उमेदवार इच्छुक, त्यामध्ये जे इथं इच्छुक आहेत ते सगळे या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. आमच्यासारखे सुद्धा इच्छुक बुटे पाटील साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांनी त्यांच्या कुटुंबांनी या ठिकाणी तालुक्याची सेवा केलेली आहे. त्यांची सुद्धा इच्छा निश्चित आहे, परंतु साहेब देतील त्याच उमेदवाराचं काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच काम त्या ठिकाणी या माध्यमातून होईल. या सभेत इच्छुकांनी आपली मते मांडली. खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शरद पवार यांना मानणार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळणार असं मत मांडलं. काय म्हणाले रामदास ठाकूर पहा. अशा या खेड तालुक्याला वरदान लाभलं ते 4 धरणांचं. जी धरणं आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बांधली आणि म्हणून हा खेड तालुका सुजलम सुफलम झाला.
या तालुक्यामध्ये औद्योगिकीकरण झालं, या तालुक्यामध्ये MIDC आली, चाकण सारख्या शहरामध्ये MIDC झाली, आमच्या मरकळ आणि परिसरामध्ये MIDC झाली, त्याला सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांनीच त्या ठिकाणी हातभार लावला आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, तो पवार साहेबांमुळे मिळाला आणि म्हणून हा तालुका पवार साहेबांना मानणार आहे। या अगोदर विधानसभा अस्तित्वात आल्यापासून आज तगायत एक वेळचा अपवाद सोडला तर प्रत्येक वेळेला पवार साहेबांना मानणाराच कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेला आहे। शरद पवार गटाचे इच्छुक असलेले सुधीर मुंगशे यांनी खेड तालुक्यात सुरू असलेली दादागिरी मोडून काढण्याचा संकल्प ठेवला। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मागे उभं राहण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। साहेब, आज या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, प्रत्येकाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करावं, परंतु इथली जी दादागिरी चाललेली आहे, आज ज्या प्रकारची दादागिरी चाललेली आहे, ही दादागिरी ही जनता आता सहन करणार नाही। ह्या गद्दारांना घरी बसल्याशिवाय आपले कुठलाही खेड तालुक्यातील एकही माणूस त्या ठिकाणी शांत बसणार नाही। शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत चर्चेचा विषय ठरला तो जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांचं भाषण। या भाषणात त्यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यावर सडकून टीका केली। आमदार दिलीप मोहितेंचा एकेरी उल्लेख करत अतुल देशमुख यांनी या माणसाला धडा शिकवा असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं। दादागिरीचा भाग माझ्यावर सोडा असा सल्लाही त्यांनी सुधीर मुंगशे यांना दिला। पहा अतुल देशमुख काय जहाल बोललेत ते। माझी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या शक्ती प्रदर्शन करायचं नाही। आपल्याला या तालुक्यातून एकमेव एकाच माणसाला या ठिकाणी पाडायचंय। आपल्याला या तालुक्यात एकमेव दिलीप मोहिते पाटलाला या ठिकाणी धडा शिकवायचा आहे आणि धडा शिकवायचं कारण असं आहे की त्यांनी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर गद्दारी केलेली आहे आणि आपल्या बरोबर मी जे काही गेले 2 महिने प्रत्येक गावागावामध्ये येऊन त्या ठिकाणी संवाद साधतोय, त्या संवाद साधल्यामुळे खऱ्या अर्थाने यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। काल परवा त्यांनी त्यांच्या बगल बच्चांना बोलून घेतलं आणि गावागावातल्या बूथवरती कमीत कमी 100 मतं कमी करण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं। हे धाडस करत असताना आपण घोषणा या ठिकाणी देतोय, पण आपण आपल्या बूथवरती आपला मतदार टिकवायचं काम केलं पाहिजे। 35 ते 40 हजार मतदार साहेब या ठिकाणी या तालुक्यातला कमी करण्याचं षडयंत्र या आमदारांनी यांच्या बगल बच्चांनी त्या ठिकाणी केलंय आणि प्रशासन त्यांना वेगळ्या पद्धतीने ताकद देत आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या वार्डातलं आपलं मतदान जरी परगावी असेल, आपली चुकीची लोक त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखवली असतील तरी व्यक्तिगत लेवलला उद्या 10 तारखेला प्रत्येकाने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचंय। मला सांगा कोण कोण ऑब्जेक्शन घेणार? धन्यवाद। आता भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच विधानसभा लढायची आहे, पण तिकिटाची जागा मित्रांनो एक आहे। जो शरद पवार साहेब निर्णय घेतील, जयंत पाटील साहेब निर्णय घेतील, तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य झाला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये दादागिरी करणारा नालायक माणूस या पदावरून आपल्याला काढायचा आहे। आणि सुधीर भाऊंना सांगतो की काही दादागिरी होऊ, दादागिरीची जबाबदारी माझ्याकडे आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे द्या। त्या दादागिरीला सडेतोड उत्तर द्यायचं काम आम्ही सगळे मंडळी करू। साहेब, आपण देईल तो उमेदवार, आपला जो निर्णय असेल तो आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे, कारण आपण जाणकार आहेत। भविष्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संधी देसाल। मी जरी इच्छुक असलो तरी या खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्याच पार्टीचा आमदार करायचा या उद्देशानेच आम्ही सर्व काम करतोय। मी देखील इच्छुक असेल, आपण देईल तो निर्णय
आम्हाला शिरावरती आहे। एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असल्याचं ठणकावून सांगितलं। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी उमेदवार शरद पवारच असतील असं म्हणत राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर स्पष्टपणे दावा सांगितला। इतिहासातील मोहितेंनी कधीही गद्दारी केली नव्हती, पण आताच्या मोहितेंनी 3 वेळा ज्यांच्या नावावर मतं मागितली त्यांच्याशी गद्दारी केली असं म्हणत त्यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर हल्लाबोल केला। ती खर्चे खूप असतील, पण इतिहासातल्या मोहित्यांनी गद्दारी केली नाही। इतिहासातल्या मोहित्यांनी सांगितलं, आम्हाला सत्तेचा पदाचा खुर्चीचा मोह नाही, पण आमच्या रक्तात गद्दारी नाही। आज मात्र वर्तमानात अशी परिस्थिती आहे, 3 वेळा ज्या लोकांनी आमदारकी उपभोगली, 3 वेळा आमदारकी उपभोगत असताना कोणाच्या चेहऱ्यावर कोणाच्या नावावर मतं मागितली। आज आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून जी काही भूमिका घेतली त्यांची त्यांना लागला बसू। एका आवाजाने नाही व्हायचं। पण लोकसभा तो सिर्फ झाकी है, विधानसभा अभी बाकी है। तर तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे। उमेदवारी कुणाला देणार जाहीर करू? एकच उमेदवार आहे, नाव जाहीर करतो। शरदचंद्र पवार साहेब। उमेदवाराचं नाव आपल्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। त्यामुळे चेहरा कुणाचा असेल, तो हिरा मंडळाचा असेल, तो अतुल भाऊंचा असेल, तो रामदास शेठचा असेल, ना तो सुधीर शेठचा असेल, लक्षात ठेवा, जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्या चेहऱ्याच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघावर आमदार निवडून आणणं सोपं आहे, पण उमेदवार निवडणं अवघड आहे असं बोलून दाखवलं। इच्छुक जरी 3 असले तरी सगळ्यांनी आपलं समर्थन एकत्र करा आणि कामाला लागा असा सल्लाही त्यांनी यावेळी इच्छुकांना दिला। महायुतीच्या सरकारवर त्यांनी कांदा प्रश्न, सरकारी योजना अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका केली। काय म्हणाले जयंत पाटील, चला पाहूया। आपण सगळ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला समर्थन देणं निवडणुकीच्या आधी हे अपेक्षितच आहे, काही तक्रार नाही। आपल्यात मी कोल्हे साहेबांना सांगत होतो, उमेदवार निवडून येणं अवघड नाही, उमेदवार निवडणं अवघड आहे। कोणी कुणाला कमी नाही आहे, प्रत्येक जणांनी सेवा केलेली आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही सगळे राष्ट्रवादीत आहात, याचा मला पहिला आनंद आहे। त्यामुळे हा मतदारसंघ एक खंबीर भक्कम मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपला उमेदवार या मतदारसंघात निवडून येईल। निर्णय होत असताना निर्णय प्रक्रियेत बरंचसं शास्त्रीय दृष्टिकोन आपण वापरतो, वेगवेगळ्या लोकांचे ओपिनियन घेतले जातात आणि मग सगळ्यात ॲक्सेप्टेबल, सगळ्यात सर्वमान्यपेक्षा जास्त मान्य जो असेल त्याला आपण प्रिफर करतो, हे पहिलं लक्षात घ्या। त्यामुळं आपण या संदर्भात थोडंसं चाचपणी चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर। काही दिवसात आपला अभ्यास पूर्ण होईल, पण एकदा निर्णय झाल्यानंतर माझी पहिली आपणाला विनंती आहे की मग सगळे तिघांनी सांगितलंय की जो निर्णय पक्षाचा होईल त्यामागे आपण काम करू, ही शपथ तुमच्या सगळ्यांच्या समोर घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे कामाला लागाल असा पहिला विश्वास मी व्यक्त करतो। आता तुम्ही तिघांचे वेगळे समर्थक असले तरी आता ते मर्ज करा, तिकीट तर एकालाच मिळणार आहे, ते मर्ज करून तुम्ही गावाच्या गावात वाटून घेऊन गावागावापर्यंत घरटी पोचायचं काम करा। लोकांना फसवण्याचं काम चालू आहे, गद्दारी चालू आहे, याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे आणि मराठी माणसाचा एक स्वभाव आहे, आपण कधी कुणाला फसवत नाही, पण दुसऱ्यानं फसवलं तर आयुष्यात कधी विसरत नाही। आणि म्हणून तुम्ही सगळे या मतदारसंघात तुमच्या विश्वासाची फसवणूक ज्यांनी केली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्या कृतीबद्दल विसरणार नाही असा मला विश्वास आहे। आज आपण सगळ्यांनी महागाई असेल, बेकारी असेल, शेतमालाला भाव मिळाले नाहीत
त्यामुळं महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आलेला असेल, या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. कांद्याच्या उत्पादकाला निर्यात बंदी केली, त्यानंतर निर्यातीसाठी 40% शुल्क आकारलं, त्यामुळे पाकिस्तानपेक्षा आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महाग झाल्यामुळे गेला नाही. या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री काही बोलत नव्हते. पण आज नाशिकला जाऊन महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादकांची माफी मागायची वेळ आली. कांदा तर विकला गेला, कांद्याचा विषय संपला. पण महाराष्ट्रात केंद्र सरकारची हुजरेगिरी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मोदी आणि शहांच्या विरोधी आवाज उठवण्याची क्षमता यांची नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्रचंड अन्याय सहन करावा लागतोय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की लोकसभेमध्ये देखील महाराष्ट्राच्या पदरात काहीच आलं नाही. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशला जास्त निधी दिला, महाराष्ट्राला 7,500 कोटी रुपये दिले. हे मी नाही, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं बजेट बाहेर आल्यावर त्यावेळी सांगितलेला विषय आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला तर ही लोक देशातल्या केंद्र सरकार विरोधी बोलत नाहीत. आणि म्हणून आम्ही स्वाभिमानाची लढाई महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. महाराष्ट्र लाचारांच्या हातात द्यायचा का लढणाऱ्या लोकांच्या हातात द्यायचा, याचा निकाल महाराष्ट्राने उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे. दिल्लीमध्ये जाऊन 100 वेळा कुर्निसात करण्यापेक्षा दिल्ली महाराष्ट्राच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी पुढे आली पाहिजे. दिल्लीने महाराष्ट्राची दखल घेतली पाहिजे. या भूमिकेला आम्ही जास्त प्राधान्य देतो. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी, डॉक्टर अमोल कोल्हेंपासून आम्ही सगळ्यांनी मित्रांनो लढायचं ठरवलेलं आहे. या शिवस्वराज्य यात्रेतून राज्यभर फिरत शरद पवार गट विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे 9हून अधिक आणि शरद पवार गटाचे मुख्य 3 उमेदवार इच्छुक आहेत. या सगळ्यामधून उमेदवार निवड करत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होणार हे मात्र नक्की. पण या जागा वाटपाच्या जुलूमबाजीत महाविकास आघाडीला तडा तर जाणार नाही ना. खेड तालुक्याच्या राजकीय इतिहासात बंडखोरी आणि सुपारी उमेदवारांचं राजकारण खेळून सत्ता काबीज करण्याची परंपरा आहे. हा खेड पॅटर्न यंदाच्या निवडणुकीतही चालणार का, हा प्रश्न आता खेडच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा उपस्थित होणार आहे. आजच्या राजकीय घडामोडीनंतर वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील राजकीय घडामोडीवर. तोपर्यंत धन्यवाद.